बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळी सकाळी सहज बातम्या पाहत असताना वर्सोवा बीच, या वर्सोवा बीचवर काही स्वयंसेवी संघटना म्हणजे गणपतीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी समुद्र किनारे साफ करण्याचं काम करत असतात। अनेक स्वयंसेवी संघटना आहेत, अनेक आहेत। पण कसं असतं, सर्वच स्वयंसेवी संघटनांना तेवढी मीडियाची ताकद मिळत नाही आणि त्यांचं तेवढं फुटेज बाहेर दाखवलं जात नाही। पण काहींना मात्र साऱ्याच्या साऱ्या मीडिया त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालून बसलेले असतात। कधी येतील, कधी समुद्रावरचा कचरा उचलतील, कधी आम्ही ते फुटेज घेऊ, कधी आम्ही आमची टीआरपी मिळवू। खरं तर मीडियाने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे। खऱ्या अर्थाने जे स्वयंसेवा करतात, खऱ्या अर्थाने जे समाजासाठी कार्य करतात, त्यांना खरं तर पहिलं दाखवलं गेलं पाहिजे। ही 5-5 हजाराची, 10-10 हजाराची पाकिटं प्रत्येकाला देता येत नसतात। हे सांगण्यामागचं तुम्हाला एक कारण सांगतो। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माफ करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस यांची एक दिव्यास फाउंडेशन नावाची एखादी संस्था आहे, स्वयंसेवी संस्था आहे। या संस्थेने त्या बीचवर कचरा उचलला असेल। कचरा किती उचलला आणि फोटो किती काढले हा एक संशोधनाचा विषय। पण तो कचरा उचलल्यानंतर ज्या प्रकारची मार्केटिंग संबंध महाराष्ट्रभर झाली आपण सर्वांनी पाहिली असेल। आज सकाळ सकाळचा आजचा हा विषय। बरं चला, हे दरवर्षीच आहे, हे काही आजचं नाही। अशा प्रकारचं हे चालत असतं। शेवटी जिकडे पैसा तिकडे सगळं काही असतं, कारण पैसा बोलतो, कायम बोलतो। शेवटी मुख्यमंत्र्यांच्या, माफ करा, उपमुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नी आहेत त्यांच्या मागे मीडिया जाणारच। पण एक महत्वाची गोष्ट आजच्या त्या कचरा गोळा केल्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट घडली। मंगल प्रभात लोढा, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी काय केलं माहितीये का? एक लाळ घोटेपणाचा त्यांनी एक उच्च शिखर गाठलं असं तुम्ही म्हणू शकता। उच्च शिखर गाठलं। काय म्हणतात, आजपासून आम्ही अमृता फडणवीसांना मा म्हणणार। आम्ही म्हणाले की ते स्वतः म्हणणार आहेत, मला माहित नाही, किंवा भाजपाला त्यांनी ते कंपल्सरी करून ठेवले, मला माहित नाही। पण आम्ही अमृता फडणवीसांना मा असं संबोधणार आहोत। ठीक आहे, तुमचा तो अधिकार आहे, तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता। पण ह्याचं कारण काय माहितीये का? त्यांनी हे इतकं सर्वोच्च दर्जाचं कार्य करत आहेत, कचरा साफ करत आहेत, असो, ज्याची त्याची वैयक्तिक पातळी। पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतायत, जो विषय मला इथे तुम्हा सर्वांसमोर मांडायचा आहे, त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत राजकारणातला कचरा देखील त्यांनी साफ करावा, त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी। काय कोणास ठाऊक, पण मंगल प्रभात लोढांनी अतिशय योग्य विषय काढला, योग्य व्यक्तीकडेच काढला असं म्हणावं लागेल। कारण यांना कोणी सांगावं लोढांना तुमचा गंगाधरच शक्तिमान आहे? कळतंय काही? राजकारणातला कचरा साफ करायची जबाबदारी देखील अमृता फडणवीसांनी घ्यावी, अशा प्रकारचं त्यांचं ते स्टेटमेंट। मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच, तुम्ही पाहिला नसाल तर तुम्ही तो पाहून घ्या। नेमका एकदा हा व्हिडिओ पहा, याच्यामध्ये हे काय म्हणतायत, त्यापुढे तुम्हाला मी जे काही सांगतोय त्याची एक लिंक जुळेल, पहा। मी दिव्यास फाउंडेशनचे सर्व अमृता मॅमना रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा कचरा, बीचचा कचरा साफ करता, हे अतिशय चांगला काम आहे। पण त्याशिवाय महाराष्ट्राची राजनीतीमध्ये जे घाण आलेली आहे त्याच्यासाठी पण तुम्ही पुढाकार घ्यावा ना, महाराष्ट्राची राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वांच्या विनंतीने आपण विनंती करतो। अमृताताई आता एक माच्या रूप घेतलेला आहे। त्यांचे मुळे जे काम होत आहे मुला मुलीसाठी, त्यांचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही, मी त्याने मा अमृता असा संबोधणार आहे। बहुत बहुत धन्यवाद। व्हिडिओमध्ये ते म्हणतात राजकारणातला कचरा साफ करा, पण तुम्ही हे सांगताय कुणाला? ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चुथडा करून ठेवला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गलिच्छ चिखल केला, आपलं कमळ फुलवण्यासाठी घाणेरडा चिखल करून ठेवला महाराष्ट्राच्या राजकारणाचा, त्यांच्याच घरात सांगताय की हे राजकारणातला कचरा देखील साफ करावा लागेल। तुमचा गंगाधरच शक्तिमान आहे, चौकीदार ही डॅश डॅश आहे। समजते मी तुम्हाला काय सांगतोय? चला जाऊ द्या, या सगळ्या विषय आपण काय बोलतोय। पण राहिला विषय मा म्हणण्याचा, तर या विषयावर देखील बोलावं लागेल। अनेक प्रसंग आहेत। अगदी बघा ना, शेवटी मा म्हणजे काय हो? मा म्हणजे आई। आई
तिचं ते मातृत्व, तिचे ते विचार, आणि विचार हा शब्द जर आला तर विचारांविषयी बोलावंच लागेल. यांचे विचार ऐकायचे तुम्हाला. बघा किती सुंदर, किती सुशील, समाजाला उपयोगी पडतील असे यांचे विचार आहेत. हा पहिला विचार ऐका. यांचा विचार तुमच्यामध्ये समाज प्रबोधन करेल. पहा यांचा विचार, पहा पहिला विचार. आपल्याला आपल्या मागे भारतीय जनता पार्टी उभी आहे. मी तर सरकारला हे म्हणेन की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं वेश्या व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळायला पाहिजे, त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे. आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर वेश्या व्यवसाय जे करतात ते एक रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गव्हर्नमेंटला. पहिलाच विचार इतका भन्नाट आहे, याच्यामध्ये म्हणतायत वेश्या व्यवसाय हा, त्याला डिग्निटी मिळाली पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे. जर्मनीचं नाव घेतलं. आम्ही नाही गेलो जर्मनीला, आम्हाला अजून साधी परभणी बघायला मिळाली नाही, पण आम्हाला नाही मिळाली जर्मनी बघायला. असो, आमच्याकडे खोके नाहीत. जर्मनीमध्ये टॅक्स भरतात म्हणे. ह्या विचारांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. असे तुम्हाला 4-5 विचार मी आज दाखवतो. बघा ना, मा म्हटलं जातं ना, मग ते विचार देखील पाहायला गेले पाहिजे. दुसरा विचार तुम्हाला दाखवतो, कसा समाजामध्ये भेदभाव केला जातो. पाहायचंय तुम्हाला, हा एकदा विचार पहा आणि मग तुमचं ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. खरी गोष्ट आहे, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धिजीवी आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही एक आमच्यात कमी नाही आहे, पण आम्ही नाही करत. आमचं तसंच दिसून येतं. जेही आमची महानता आहे ती तशीच दिसून येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न येतो की महाराष्ट्रामध्ये सध्या जे वातावरण चालू आहे, या अशा वातावरणामध्ये गृहमंत्र्याच्या पत्नीने या अशा प्रकारची स्टेटमेंट देणं याची खरंच गरज होती का? मी खरंच जातीवादी कधी बोलत नाही, कारण हा जातीवाद या महाराष्ट्राच्या एकात्मतेला मारक आहे. तुम्ही पहा, त्यांच्या बोलण्यामध्ये मला काही गैर दिसलं नाही, पण ज्या वेळेस म्हणजे मी ब्राह्मण आहे इथपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण त्याच्या पुढे जे होतं ते महत्वाचं होतं, ते मला चुकीचं वाटलं. ते काय म्हणतात पहा, मी ब्राह्मण आहे, चला मान्य केलं. प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतो, प्रत्येकाला असतो. मी मराठा असेल मला अभिमान आहे, मी ओबीसी असेल मला अभिमान आहे, मी वाडी असेल, मी वंजारी असेल, मी लोहार असेल, मी चांभार असेल, मी सुतार असेल, मला माझ्या जातीचा, माझ्या पोट जातीचा मला अभिमान आहे. होय, असलाच पाहिजे. मी बौद्ध आहे, मी ख्रिश्चन आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ब्राह्मण आहे, मला माझ्या जातीचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे. बरं, स्वतःच्याच नाही, आपल्या सर्वांच्या जातीचा अभिमान आहे. पण त्याच्या पुढे जे हे वाक्य म्हणाल्या, मी बुद्धिजीवी आहे, मी ब्राह्मण आहे, तिथपर्यंत ठीक होतं, पण मी बुद्धिजीवी आहे. मला साधासा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो, मग कुठली जात अशी आहे जी बुद्धिजीवी नाही? याचं पण उत्तर द्यावं. नेमकं तुम्हाला तुमच्या मनामध्ये नेमकं काय येतंय की मी ब्राह्मण आहे, मला अभिमान आहे, मी बुद्धिजीवी आहे, मला अभिमान आहे. मग कुठली जात बुद्धिजीवी नाही? आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे, मराठे आपल्या आरक्षणासाठी लढतायत, ओबीसी आपल्या आरक्षणासाठी लढतायत, धनगर आपल्या आरक्षणासाठी लढतायत. यामध्ये मागेही काही स्टेटमेंट आले होते की आम्हाला गरज नाही म्हणून. ही अशा प्रकारची स्टेटमेंट समाजामध्ये तेढ तयार करतात. पुढे म्हणतात मी स्वाभिमानी आहे, मला याचा अभिमान आहे. मग कुठली जात ही स्वाभिमानी नाही? मी मगाशी प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतो. मग तुम्ही हे सगळं बोलून, अशा स्टेजवर बोलून काय साध्य केलं? आम्हाला मार्केटिंग करायला आम्ही कमी पडतो वगैरे म्हणालात तुम्ही. तिथे मार्केटिंग मध्ये म्हणजे आमची महानता अशीच उफाळून येते, आमची महानता अशीच दिसते. मग आम्ही महान नाही का? मग समजा उद्या मी ब्राह्मण नसेल तर मी महान नाही का? या सगळ्या प्रश्नांमुळे खर तर समाजामध्ये तेढ तयार होते. कधीही आपण जातीवाद या विषयावर कधीही बोलणार नाही. जी गोष्ट महाराष्ट्राच्या एकात्मतेला मारक ती गोष्ट आपण कधी बोलत नाही. पण ही अशा प्रकारची स्टेटमेंट तुमच्यासारख्या व्यक्तींकडनं टाळली गेली पाहिजे. मी का म्हणतो, हे माचे विचार होऊ शकत नाही. एखादी मा कधी भेदभाव शिकवू शकत नाही. पुढचं ऐका. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता यांना गान कोकिळा वगैरे म्हटलं जातं. खरं तर गान कोकिळा एकच आपल्या लता दीदी. आता गान म्हणायचं की आणखी काय म्हणायचं, गान कोकिळा वगैरे
हे शब्द तुम्ही ठरवायचे, कारण तुम्ही त्यांची गाणी ऐकत असता. त्यांचं नृत्यही उत्तम आहे. तुम्ही ठरवायचं त्यांना काय उपमा द्यायचे, कारण शेवटी उपमा ह्या जनतेतनं येत असतात. लता दिदींना गान कोकिळा ही जनतेने दिलेली उपाधी आहे. आता टी सिरीज सारखी एखादी वाहिनी असेल किंवा एखादी म्युझिक कंपनी असेल, वाहिनी म्हणण्यापेक्षा म्युझिक कंपनी, यांच्यामध्ये यांनी गाणी गायलीत म्हणजे महानच म्हणावं लागेल. कारण टी सिरीज मध्ये गाण्यासाठी कित्येक महाराष्ट्रामध्ये हजारो सिंगर्स असतील ज्यांचा आवाज उत्तम असेल, पण त्यांना टी सिरीज मध्ये गाता येत नाही, कारण त्यांच्याकडे तेवढं टॅलेंट नाही हो. त्यांच्या गाण्यामध्ये व्हिटॅमिन एम नाहीये. व्हिटॅमिन एम हे महत्वाचं असतं त्यांच्या गाण्यामध्ये. ते व्हिटॅमिन एम ज्यावेळेस त्या रियाज करतील त्यावेळेस त्यांच्या गाण्यामध्ये व्हिटॅमिन एम येईल आणि मग त्यांना ती गाणी मिळतील सगळ्यांना. टी सिरीज मध्ये सगळ्यांना गायला मिळतो, विषय नाही. पण विषय हा आहे की मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. सरकारी बंगल्यामध्ये एखादं शॉट शूट करणं किंवा एखाद्या रील शूट करणं, ह्या गोष्टी खरंच किती त्या प्रोटोकॉलला धरून, त्या पथ्याला धरून, सरकारी नियमांना धरून आहेत आम्हाला माहित नाही. हा देखील व्हिडिओ पहा, तुम्ही सर्वांनी पाहिलं. ते अजमे मूड बना लिया वे मेरे नाल नाही नचनावे, मला त्या गाण्याचा अर्थ देखील कळला नाही, कुठल्या लँग्वेज मधलं गाणं हे देखील मला नाही माहिती. फक्त तुम्हाला दाखवायचंय म्हणून हा एक त्याचं मी गाणं काढलेलं आहे, कारण तो कॉपीराईटचा भाग येतो. पण तुम्ही हा व्हिडिओ पहा, अगदी 18 सेकंडचा व्हिडिओ पहा. आता विचार करा, सरकारी बंगल्यामध्ये हे गाणं चित्रित झालं. सरकारी बंगल्यामध्ये आता तुम्ही पहा ना, कंडक्टरने बसमध्ये एखादा रील केला, कंडक्टर निलंबित. का? सरकारी कर्मचारी, कंडक्टर निलंबित. पोलीस कर्मचाऱ्याने समजा एखाद्या महिला पोलिसाने एखादा रील घेतला किंवा पुरुष पोलिसाने एखादा रील केला, पोलीस निलंबित, काढून टाकले जातात. मागे तर गणपतीच्या उत्सवामध्ये पोलीस एका गाण्यावर नाचले, त्यांनी आपल्या आयुष्यातले 2 सेकंड का होईना आपल्या मनासारखं केलं, त्यांना निलंबित केलं गेलं. मग सरकारी बंगल्यामध्ये हे कुणाच्या आशीर्वादाने होतं? सरकारची परवानगी घेतली जाते का ह्यांच्याकडनं? बरं, आता तुम्ही प्रश्न कराल, यांचा काही सरकारशी संबंध नाही. या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, गृहमंत्र्यांच्या पत्नी आहेत. गृहमंत्री वेगळे आणि त्यांच्या पत्नी वेगळ्या, हा त्यांच्या परिवाराचा भाग झाला. पण मग असं असेल, मग सरकारची वाय दर्जाची सिक्युरिटी का घेतली गेलेली आहे? त्यांचा संबंध नाही ना, वाय दर्जाची सिक्युरिटी. बरं, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ट्रॅफिक क्लिअरन्स मिळतं ह्यांना. म्हणजे ह्या ज्या वेळेस अमृता फडणवीसांना ट्रॅफिक क्लिअरन्स आहे, ट्रॅफिक क्लिअरन्सचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या रस्त्याने जात आहात, तुम्ही तिकडच्या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना सांगणार आणि ते रस्ते अगोदरच क्लिअर असले पाहिजेत. त्यासाठी तुमच्या गाड्या बाजूला पाऊण तास थांबल्या तरीही चालतील, पण ट्रॅफिक क्लिअरन्स असतं ह्यांना. ह्यांच्या गाड्या जाताना तुमचा रस्ता हा थांबवून ठेवला जातो, याला म्हणतात ट्रॅफिक क्लिअरन्स. मग जर हे जर एखाद्या संवैधानिक पदाचा भाग नसतील, मग ह्या गोष्टी कशासाठी? माझे प्रश्न साधे असतात. बघा, तुम्हाला पटलं तर पटलं म्हणा, नसेल पटलं तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा चुकीचं बोलताय म्हणून. चला, हे देखील उदाहरण सोडून द्या. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतो. रामदेव बाबाच्या एका योगाच्या कार्यक्रमामध्ये महिलांसमोर रामदेव बाबाने एक गलिच्छ असं विधान केलं. बरं, रामदेव बाबाने गलिच्छ विधान केलं, तर ह्यांचा काय संबंध? तर ह्यांची उपस्थिती तिथे होती. तुम्हाला पाहायचा हा व्हिडिओ, काय म्हणाले रामदेव बाबा? एकदा तुम्हाला हे सगळं माहिती आहे, फक्त मी थोडीशी उजळणी करून देतोय. एकदा पहा हा व्हिडिओ. कोई बात नहीं, आप साड़ी पहन के भी अच्छी लगती हैं, आप सलवार सूट में भी अमृता जी की तरह अच्छी लगती हैं, और मेरी तरह से कोई ना भी पहने तो भी अच्छे लगते हैं. तो जैसी मुस्कान अमृता जी के चेहरे पर है, ऐसी मुस्कुरान आपके सबके चेहरे पर मैं देखना चाहता हूं. आप हैं ही बहुत खुश नसीब हैं आप. रामदेव बाबा ने साडीचा विषय काढला, पहनो तो भी अच्छी लगती है, नहीं पहनो तो भी अच्छी लगती है, वगैरे वगैरे म्हणायचा प्रयत्न केला. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणाले रामदेव बाबांनाच माहिती. पण हे अशा प्रकारची वक्तव्य, मजाक करणं, तोही हजारो महिला तिथे समोर बसल्या आहेत, योगासाठी आलेल्या, त्यांच्या समोर करणं, आणि या सर्वांमध्ये अमृता फडणवीस बाजूला बसलेली आहेत. कमीत कमी त्या वक्तव्याचा तिथे निषेध तरी करायला हवा होता. चला, तिथे नाही केलात, नंतर वैयक्तिक मध्ये करायला हवा होता, किंवा तिथे नाही केलात. एखादी पोस्ट, अशाही तुमच्या हजारो ट्विट वगैरे येतच असतात दिवसभरातनं, इकडचे तिकडचे सगळे ट्विट येत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत. या स्वरूपाला मा म्हटलं जाऊ शकत नाही. आमची काही तक्रार नाही त्यांना, तुम्ही मा म्हणा, नाही तर तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण ह्या स्वरूपाला मा म्हटलं जाऊ शकत नाही.
काय म्हणतात मंगलप्रभा जोडा, आम्ही तुम्हाला मा म्हणणार, आणि तुमचं वय आणि त्यांच्या वयामध्ये किती फरक असेल जरा ह्या गोष्टींचा विचार करा. आपण ज्यावेळेस लालघोटेपणा करतो त्यावेळेस याचा विचार करा, आपण मा कुणाला म्हटलं पाहिजे. असो, आता ह्याची सुरुवात तर खरं तर एकनाथ शिंदेनीच केली होती. अमित शहा माझ्या वडिलांसारखे वगैरे काहीतरी त्यांचं एक विधान मागे व्हायरल झालं होतं. अमित शहा एकनाथ शिंदेपेक्षा एका वर्षाने लहान आहेत की एका वर्षाने मोठे आहेत काहीतरी असेल, पण वडिलांच्या वयाचे. हे काय आहे नेमकं? ऐकलं असाल तुम्ही हे देखील विधान. आता अशी अनेक विधानं काढता येतील. म्हणजे अमृता फडणवीसांचं जर सांगायला तर ऍक्सिस बँकेतली सगळी खाती वळवली होती पोलिसांची, म्हणजे इतर बँकेत ना ऍक्सिस बँकेत ज्यावेळेस त्या ऍक्सिसच्या पदावर होत्या. असे अनेक प्रकार. जे सुनील जयसिंघानीचं प्रकरण आहे, ते बुकीचं प्रकरण, त्याची ती मुलगी अनिशा जयसिंघानी यांच्या घरात राहून, याच्यावर मी एक सविस्तर पुन्हा एकदा व्हिडिओ करणारच आहे या सगळ्या प्रकार. पण ही सगळी प्रकार पाहता हे महाराष्ट्राचं राजकारण खरंच कुण्या दिशेला चाललंय मला माहित नाही. तुम्हाला जे वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला जे वाटतं तुम्ही व्यक्त व्हा कमेंटमध्ये. कारण शेवटी कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांपर्यंत पुन्हा पुन्हा आल्या पाहिजेत, नाही तुम्हाला या सर्वांचा विसर पडतो आणि तो विसर पडता कामा नये. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.